मय्यतचं जे नाव आहे ते शुशांक आहे. तो सिकंदराबादवरून रेल्वे स्टेशनवरून बसला होता आणि रात्री साधारण आणि जे आरोपी आहेत 4 ते सुद्धा जनरल बोगीमध्ये दक्षिण एक्सप्रेसमध्ये बसले होते. सिकंदराबादवरून पुढच्या स्टेशनवरून बसले होते ते. आणि जेव्हा रात्री 3:30 वाजताची ती घटना आहे की हे जे आरोपी आहेत ते रिपीट ऑफेंडर्स आहेत. त्यांच्याबद्दल जी आम्ही माहिती काढतो आहे ते रिपीट ऑफेंडर्स आहेत आणि त्यांनी रात्रीच्या 3:30 वाजता साधारण त्याच्या खिशातून पैसे चोरले, जो मय्यत आहे त्याच्या, आणि मोबाईल चोरला. तर तेव्हा मग त्याच्यावर तो आरडाओरडी करायला लागला. तर ते आरडाओरडी केल्यामुळे मग याने त्यांना लाथाबुक्क्याने मारणं सुरू केलं. तर आजूबाजूच्या सगळेच लोकांनी ते बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळे विटनेसेस आहे आणि आम्हाला जशी ही माहिती मिळाली, आम्हाला सकाळी 6:30 वाजता ही माहिती मिळाली आहे की असं 10 वाजता आम्हाला ही माहिती मिळाली आहे. आणि 10 वाजता जशीच आम्हाला ही माहिती मिळाली, आम्ही इमिडिएटली सगळेच्या सगळे जे स्टेशन्स आहेत ते अलर्ट केले. मला DCMनी पण फोन केला होता, आमचे PNनी पण फोन केला होता आणि आम्ही इमिडिएटली सगळे स्टेशन्स अलर्ट केले आणि त्या आरोपींना आम्ही ते ताब्यात राहतील याची आम्ही खात्री केली. आणि सर्व आरोपी, सर्व विटनेसेस आम्ही सगळ्यांना आम्ही ठेवलेलं आहे आणि ऑल 4 आरोपी विल बी इन कस्टडी नाव. आणि सगळी व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी, सगळं जे सीन ऑफ क्राईमचं आहे ते झालेलं आहे आणि याच्यामध्ये 100% कन्व्हिक्शन होणार. ये जे आरोपी है कुठून रहिवासी आहे, कुठून जाणार होते, काय प्रश्न वाटते? आरोपी जे आहेत ते सिकंदराबादला राहणारे आहेत आणि ते इथे नागपूरला आले होते. त्यांचे काही पर्सनल कामाने ते इथे नागपूरला आलेले होते. काय सस्पेक्टेड मोबाईल फोन या सामग्री आरोपींकडून भेटली आहे का काय? आता आम्ही पुढील तपास करतो आहे. त्या सगळ्या तपासामध्ये ते निष्पन्न होईल. त्या बोगीतल्या सहप्रवाशांची काही बोलणं झालं का की नेमकं घटना कशा प्रकारे घडली? होय. ते सगळे विटनेसेस आहेत याच्यामध्ये आणि त्यांनी सगळ्यांनी घटना बघितली आहे आणि सगळ्यांचं व्हर्जन सेम आहे. आतापर्यंत जे आम्हाला पुढे आम्ही तपास करतो आहे, पण सेम झालेलं आहे की त्यांना लाथाबुक्क्याने मारलं आहे आणि त्या लाथाबुक्क्याने मारल्यामुळे त्याची मृत्यू झालेला आहे. हिंदी में बता दीजिए।